तमिळनाडूमधील एक छोटे गाव तिरुपतीमध्ये तेलुगू भाषिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरामस्वामी आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य दिविजाडे सर, पर्यवेक्षक यशवंत राऊत सर, ज्येष्ठ शिक्षक श्री झुंजारे सर, श्री कावरके सर, वाबळे सर, पारिस्कर सर, तुम्ही माझे सर्व सहकारी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी. 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण राष्ट्रामध्ये साजरा केला जातो. त्याला एक महत्व आहे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे मित्र आणि भारत देशातले त्या काळातले सर्व महनीय व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यावेळेस त्यांच्याकडे गेले. त्यावेळेस राधाकृष्णन असे म्हणाले की आज माझा वाढदिवस जरी असला आणि तुम्ही माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहात, तर माझा हा वाढदिवस तुम्ही शिक्षक दिन म्हणून दरवर्षी साजरा करत जा, असं त्यावेळेस त्यांनी आपल्या मित्रांना सर्वांना सांगितलं. आणि त्या दिवशीपासून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे सर्वप्रथम उपराष्ट्रपती होते आणि दुसरे राष्ट्रपती होते. 1952 ते 62 असे 10 वर्ष त्यांनी उपराष्ट्रपती पद सांभाळलं आणि 62 पासून 67 पर्यंत ते राष्ट्रपती. त्यांच्या अगोदर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. खरं तर त्यांच्या काळामध्ये राष्ट्रपती पदाच्या कालखंडामध्ये आपल्या देशाला खूप मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागले. भारताला चीनसोबतही युद्ध त्याच कालखंडामध्ये करावं लागलं आणि पाकिस्तान सोबतही युद्ध त्याच कालखंडामध्ये करावं लागलं. परंतु सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे प्रमुख होते. अध्यात्म आणि विज्ञान, भारतीय संस्कृती आणि विज्ञान, भारतीय परंपरा आणि विज्ञान याचा संगनमताने देशाचा विकास कसा करता येईल हे त्यांनी त्या ठिकाणी महत्व ओळखले होते. म्हणून भारताने पाहिजे, आक्रमण झालं तर आपण पुढे गेलं पाहिजे, आक्रमणावर प्रत्युत्तर दिलं पाहिजे. हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं त्या कालखंडातलं प्रत्युत्तर होतं. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 1888 चा. ते तत्वज्ञ होते, विचारवंत होते. जगभरामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना हा माणूस तत्वज्ञ म्हणून किती मोठा आहे हे जगाला परिचित होतं. आणि म्हणून जगाने त्या कालखंडामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल किंवा अमेरिका असेल, रशिया असेल,
या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्रवचन विचाराचा जो स्रोत आहे तो त्या ठिकाणी मांडताना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारांचे सर्वच राष्ट्रांनी एक प्रकारची प्रेरणा त्या कालखंडामध्ये घेतली. परंतु आपल्या देशामध्ये सुद्धा या कालखंडामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जोमाने आणि नेटाने हे सर्व कार्य करत असताना आपला देश शिक्षणाच्या बाबतीत कसा पुढे जाईल हे आवर्जून त्या ठिकाणी त्याचा विचार केला. आणि शिक्षणामध्ये त्यांचे विचार हे पायाभूत स्वरूपाचे होते. भारताची संस्कृती परंपरा याबरोबरच आधुनिक विचारसरणीही आपण आत्मसात केली पाहिजे असं सर्वपल्ली राधाकृष्णन हे नेहमी म्हणायचे. खरं तर ते गरिबीमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं. ते 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना असा प्रश्न पडला की आपण आता पुढील शिक्षण घ्यायचंय. परिस्थिती गरीब होती आणि सगळ्यात जास्त काळजी चिंता त्यांच्या आईला होती. कारण सर्वजण 5 सप्टेंबर शिक्षण दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहात. आमच्या या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री जी खाडेसर, अध्यक्ष श्री एस एम राऊत सर, ज्येष्ठ शिक्षक वाबळे सर, गावारके सर, पारिस्कर सर, नरे सर, उपस्थित सर्व गुरुजन, माझे सहकारी मित्र आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 5 सप्टेंबर या दिनानिमित्त जिथे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्याबद्दल आमचे सहकारी मित्र जिथे बोलकर सरांनी अतिशय सविस्तर आपल्याला माहिती दिली आहे आणि त्या प्रसंगामध्ये काही बोलण्याचं त्यांनी ठेवलेलंच नाही. थोडीशी काही तुमच्यासमोर काही वेगळा विषय सादर करतो, कारण की तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि आपणही विद्यार्थ्यांसमोर बोलावं अशी माझे गुरुवर्य श्री राऊत सरांनी इच्छा व्यक्त केली आणि त्याचा आदेश म्हणून मी आपल्यासमोर ठरवलं आहे. तुम्हाला सांगायला हरकत नाही की आपल्या शाळेच्या या कारकिर्दीमध्ये असंख्य विद्यार्थी या ठिकाणून घडून गेलेले आहेत आणि या असंख्य विद्यार्थ्यांपैकीच आम्ही सुद्धा या शाळेचे विद्यार्थी आहोत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर धामणे सर असतील, के सर असतील आणि त्यांच्या अगोदर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की राऊत सर आणि चोपडे सर सुद्धा शाळेचे विद्यार्थीच आहेत. त्याच्यानंतर कोटकर के असतील, एस सर असतील, इंगळे सर असतील, आता नवीन आलेले कोकाटे सर असतील, हे सगळेच जवळपास, आणखी कोणी विसरला असेल तर हे सगळे जवळपास शाळेचे विद्यार्थी आहेत. आणि एक प्रसंग असा की ज्या शाळेमध्ये आपण शिकून गेलेलो आहोत आणि त्याच शाळेमध्ये जर आपण ज्ञानदानाचं कार्य करत आहे तर ती एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच काय म्हणता येईल, एक वेगळीच आपुलकी असते शाळेबद्दल. खरं तर शिक्षक आणि विद्यार्थी यांचा जिव्हाळा फार वेगळा आहे. शिक्षक आणि गुरु हे नातं फार पुरातन काळापासून चालत आलेलं आहे. आज तुम्ही असं मी म्हणेन, याचं कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की सरांनी आता सध्या आपल्याला सगळं सांगितलं की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनबद्दल की कसं शाळा आणि विद्यार्थ्यांचं नातं आहे किंवा मग ते कसं शिकले वगैरे. परंतु गुरु आणि शिक्षकाचं हे जे नातं आहे हे आतापासूनच नाही तर पुरातन काळापासून आहे. फक्त पद्धती बदलत गेल्या बघा. जर आपण थोडं पुरातन काळामध्ये गेलो तर तेव्हा शिक्षण पद्धती ही थोडी वेगळ्या पद्धतीने चालायची. म्हणजे एखादा राजाचा मुलगा तो त्या गुरुच्या घरी जाऊन राहायचा आणि त्या ठिकाणी तो शिक्षण घ्यायचा, त्याला गुरुकुल पद्धती असं म्हणायची. आपण जर श्रीकृष्ण वगैरे बघितलं तर श्रीकृष्ण हे स्वतः एवढा मोठे राजा असून सुद्धा किंवा त्या ठिकाणी तो चांगल्या घरातला राजपुत्र असून सुद्धा तो त्या ठिकाणी गुरुच्या घरी जाऊन शिकलेला आहे. त्याच्यानंतर थोडा काळ बदलला आणि मध्ययुगीन भारताचा काळ आला आणि त्या ठिकाणी काय झालं की शिक्षण पद्धती सुद्धा बदलल्या गेली. लक्षात ठेवा, तिथं काय झालं की राजाच्या घरी शिक्षक शिकवायला जायचे. म्हणजे बघा, पहिल्यांदा राजाचा मुलगा
गुरुच्या घरी शिकायला जायचा. त्या ठिकाणी जोपर्यंत शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत तिथंच राहायचा. नंतर काळ बदलला आणि नंतर शिक्षक त्या राजाच्या घरी शिकवायला जायचे. आणखीन पुढे काळ बदलला आणि हे दोन्हीही गोष्टी त्या ठिकाणी लोप पावल्या आणि शिक्षक सुद्धा घरापासून थोड्या अंतरावर येतात, विद्यार्थी सुद्धा घरापासून थोड्या अंतरावर येतात आणि ज्या ठिकाणी त्यांना ज्ञानदानाचं काम शिकवलं जातं किंवा ज्ञानदान केलं जातं त्याला शाळा असं संकल्पना तयार झाली आणि शाळा तेच आहे. तुम्ही सुद्धा सगळेजण तुमचं घर सोडून इथे येतात, आम्ही सुद्धा आमचं सगळे घर इथं म्हणजे सोडून इथे येतो. ज्या ठिकाणी आपण बसलेलो असतो त्याला शाळा असं म्हटलेलं आहे आणि शाळा हे समाजामधलं सगळ्यात महत्वाचा एक घटक आहे. त्याला ज्ञान मंदिर असं म्हणतात आणि फार महत्वाचा घटक आहे. आता इथून पुढचा काळ थोडा विचित्र आहे. इथून पुढच्या काळामध्ये विद्यार्थ्याच्या घरी राहते प्रणाली चालू आहे. त्यामुळे मी म्हटलं की आपण भाग्यवान आहोत की हा क्षण आपण उपभोगत आहोत. येणाऱ्या एका वर्षाआधी किंवा 5-6 महिन्याआधी आपण असं म्हणून की कोविड मध्ये आपण बघितलं की ऑनलाईन पद्धतीचा कुठेतरी आता उदय झालेला आहे आणि लोकांनी ते ऍक्सेप्ट केले. येणाऱ्या भविष्यातल्या आणखीन काही वर्षाच्या नंतर खरंच शाळा किंवा विद्यार्थी किंवा हे असं वातावरण राहील का राहील हा एक मोठा प्रश्नाचा किंवा विचाराचा म्हणजे संशोधनाचा भाग आहे. तर या ठिकाणी जास्त कसं मला काही वेगळा असा विषय मांडायचा नव्हता. सरांचा आदेश आला आणि शेवटी गुरुचा आदेश पाळला पाहिजे या उद्देशानंच मी आपल्या समोर उभा आहे. मी सगळ्यांनी या ठिकाणी सगळ्यांचं कौतुक केलं, आमचा सगळ्यांचा सत्कार केला. तर आम्ही सगळ्यांच्या वतीनंच मी आपले आभार मानतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सर्वपल्ली राधाकृष्ण, सरस्वती माता, संत ज्ञानेश्वर महाराज, मंचावर उपस्थित शाळेचे प्राचार्य, पर्यवेक्षक, ज्येष्ठ शिक्षक, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी. तसं गेल्या 3-4 वर्षानंतर या एकत्र आल्यासारखं फिलिंग यायला लागले. म्हणजे आठवत नाही या जारीचा कार्यक्रम कधी झाला होता. पण मी ॲक्च्युली याच्यासाठी उभा आहे की थोडं विस्कळीत झालंय. कोविडमुळं सगळं विस्कळीत झाल्यासारखं झालंय सगळं. त्या गोष्टीवर मला थोडंसं बोलायचं आहे. बाकी डॉक्टर राधाकृष्णनच्या त्यांच्या आयुष्यावर बोलण्यासाठी समजा माझ्याकडे जास्त नाही, पण मला थोडासा वेगळा विषय मांडायचा आहे. विषय आहे कोविड नंतर सुरू झालेल्या शाळा आणि विद्यार्थ्यांची परिस्थिती. आता आम्ही जे 10वी-12वी शिकवणारे म्हणून शिक्षक वसुंधरा यांचा जो दरवर्षीचा मूळ प्रॉब्लेम असायचा तो आता 5वी पासून सुरू झाला. हे तुम्हालाच विचारायचं आहे तुम्ही स्वतःच की आपल्याला कितपत जमा लागली शाळा किंवा शिक्षण. आणि ती आता वेळ आली कारण कोरोना गेल्यानंतर आता लगेच आता पुढच्या महिन्यात कदाचित प्रथम सत्र परीक्षा सुरू होतील आणि अजूनही तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी असे मला आता 9वीच्या विद्यार्थ्यांचं सांगायचं झालं तर अजून आमचं यातच फिक्स नाही व्हायला लागलंय की मला सेमीत बसायचंय का नाही बसायचंय. म्हणजे अजूनही आपला अभ्यासाच्या मार्गाला आपण लागायचं स्वतःलाच अजून तयार नाही करायला लागलो की नाही आता बस झालंय, आता आपण अभ्यासाला लागू. गेले 2-3 वर्ष वाया गेले आपले. आणि खरं म्हणजे हे तुम्हाला कळायला लागलं नाही किंवा कळणारही नाही की तुमचं काय नुकसान झालंय. कोरोनात मध्ये शाळा बंद असताना तुमचं काय नुकसान झालंय हे तुम्हाला आता नाही कळणार आणि ते कळण्या एवढं अजून तुमची बुद्धिमत्ता पण नाही असं मी आता गृहीत धरायला लागलो. त्याच्यामुळं अजूनही थोडं गेलं तरी हरकत नाही 2-4 दिवस, पण निदान अजूनही स्वतःलाच प्रश्न विचारा. मग तो कोणाही वर्गाचा विद्यार्थी असेल तरी पण की मी खरंच ज्या वर्गात आहे मी त्या वर्गाच्या लेवलचा अभ्यास करू शकायला लागलो. म्हणजे 5वीचा जरी विद्यार्थी असेल तरी पण, आणि जर नसेल तर मी त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. आणि जर ते तुम्ही अजूनही करत नसाल तर जसं कोविड मध्ये जे झालं
फक्त तिथं शाळा बंद होत्या, फक्त तुम्हीच नव्हते. आता तुम्ही इथपर्यंत येऊनही जर त्या गोष्टीचा विचार करू शकत नसाल तर याचा अर्थ अजूनही कोरोना असल्यासारखंच आहे. निदान भविष्याचा विचार करायला शिका किंवा करायला लागा आता तरी. ऑलरेडी आपण 3 महिने प्लस झालो शाळा, त्याच्यामुळं गेल्या 3 महिन्यात जर तुम्ही स्वतःला ओळखलं नसल तर निदान आता तरी स्वतःला ओळखायला लागा आणि अभ्यासाला लागा. अभ्यास याच्यासाठी नाही करायचा म्हणून लागलो की पुढच्या महिन्यात प्रथम सत्र परीक्षा राहील किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात प्रथम सत्र राहील किंवा काय. आपल्याला आताच तर करायचंच आहे, म्हणजे या वर्षाचा अभ्यास तर आपल्याला करायचाच आहे, पण आपल्याला आधीच्या वर्गातला पण भरून काढायचं आहे. आणि जर ते भरून काढण्याचा प्रयत्न आतापासून आपण सुरू नाही केला तर भविष्यातल्या 4-5 वर्षातही ते भरून निघणार नाही. आणि एकदा ते भरून निघलं नाही की त्याचं तसंच राहील परमनंट. आणि त्याची जी झळ आहे किंवा त्याचा जे परिणाम आहे तो परिणाम तुम्हाला तुमच्या भविष्यात उद्या तुम्ही स्वतःचं जे करिअर निवडसाल, मग ते शेती असो किंवा अजून काय असो, ते त्याच्यात जाणवत. जसं की समजा 2-2.5 वर्षापासून जे तुम्ही शाळेत ना, तर असं फिलिंग येते किंवा असं दिसते की तुम्ही आजूबाजूला जसे वावरता ना, त्याच्यावरून कळते की तुमच्या बुद्धिमत्तेवर किंवा तुमच्या विचाराच्या क्षमतेवर त्याचा काय परिणाम झाला तुम्ही शाळेत नसल्यामुळे. मला ऍक्च्युली तुमच्या या मुद्द्यावर पण बोलायचं आहे की आता आपण एवढा कार्यक्रम करायला लागलो किंवा आपण बऱ्याच महामानवाबद्दल ऐकतो किंवा महापुरुषाबद्दल आपण ऐकतो. सगळ्या गोष्टीची सुरुवात शाळातून किंवा शाळेच्या परिसरातल्या शिक्षकाच्या हाताखाली घेतलेल्या मार्गदर्शनापासून होते. मी हे तसं दरवेळेसच्या शिक्षक दिनाच्या भाषणात हे शब्द वापरतो की शिक्षकाचं काम हे कुंभारासारखं आहे किंवा मूर्तिकारासारखं आहे. इथं जो पण दगड येईल या शाळेच्या परिसरात त्याला ठरवायचंय की त्याला मूर्ती होऊन जायचंय की ज्याची लोकांना पूजा केली पाहिजे, का त्याला एक दगड होऊन पडून राहायचंय की जो काहीच कामा नाही वापरता येणार, ज्याचं समाजात असं काही प्रतिष्ठाच नसल असा दगड होऊन राहायचंय, का समाज ज्याच्या पुढं वाकल त्याचं दर्शन घेईल असा मूर्तीचा दगड होऊन राहायचंय. किंवा मग कुंभाराचं जर का उदाहरण घेतलं तर त्या मातीनं ठरवायचं इथं आलेल्या की इथून काय होऊन जाईल. त्याच्यामुळं जे मुलं यावर्षी किंवा पुढच्या वर्षी बाहेर पडणार आहेत त्यानं पण स्वतः बदल करा की आपल्याला इथून काहीतरी असं घेऊन जायचंय ज्याच्यामुळं आपल्याला समाजात काहीतरी प्रतिष्ठा मिळवायची, आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय आणि आपल्याला आपल्या घराचा उद्धार करायचा आहे, आपल्याला आपल्या घराची प्रगती करायची आपल्यासोबत. आणि जे मुलं अजून इथं काही वर्ष आहेत त्यांनी स्वतःला तयार करा. कोरोनात तुम्हाला म्हणजे मला पण नाही सांगता येत ऍक्च्युली की तुमचं काय नुकसान झालंय सध्या, पण हे तुम्ही स्वतः फरक काय पडायला लागला ते स्वतः विचारा की मी साधारण समजा आज रोजी जे 7वी 8वीचा विद्यार्थी आहे ते स्वतःच विचारा की मी 4थी 5वीत असताना असाच हुशार होतो का किंवा असंच मला सगळं येत होतं का. थोडंसं रिवाइंड जर का केलं समजा तर ते तुम्हाला आठवलं की आपण असंच होतो का, आपल्याला असंच वाचता येत होतं का. आज परिस्थिती खराब आहे तुमची. तुम्ही स्वतः जर का प्रश्न विचारला, उदाहरणार्थ मी 9वी सेमीचं घेतो किंवा 10वी सेमीचं घेतो किंवा 11वी 12वीचं उदाहरण घेतो, वाईट परिस्थिती आहे. आणि ही खरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त तुम्हाला ओळखायची आणि तुम्ही त्याच्यावर काम करू शकता आमच्यापेक्षा जास्त. बाकी याच्यावर काम करायचंय आपल्याला तुम्हाला मिळून आमच्यासोबत, ठीक आहे ना. तर काही आउटपुट मिळेल तर काही सगळ्यांचंच यश त्याच्यातच आहे. शाळेचं शिक्षकाचं नाही तर जर विद्यार्थीच घडू शकत नसतील किंवा त्याचं काही विद्यार्थ्याच्या प्रगतीचा जे आलेख आहे ते जर का चढता नसेल तयार होत तर मग काही नाही. पण सरते शेवटी ते तुमच्यावर आहे सगळं. त्याच्यामुळे तुम्हाला तयारी लागायचंय का नाही लागायचंय हे तुम्हाला ठरवायचं आणि लागायचंय सरळ. बाकी माझ्या सर्व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा आहेत. ज्या शिक्षकांमुळे मी इथं तुमच्या समोर उभा राहू शकलो त्याच्यात प्राथमिक शाळेपासून ते सर्व शिक्षक असतील, माझे आई वडील असतील, त्यांच्या चरणी माझा नमन आहे. मी सतत आयोजकांनी मला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद.
अध्यक्ष श्री हरीश सर, पर्यवेक्षक राऊत सर, सन्माननीय सहकारी गावाचे सर, इंदारे सर, हरीशकर सर, इतर माझे सर्व सहकारी, विद्यार्थी मित्र आणि सर्व विद्यार्थी मित्र, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं या काळातील किंवा त्याच्या काही पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं तत्वज्ञान जे होतं अतिशय उच्च प्रतीचं तत्वज्ञान होतं आणि ते जे उपदेश करत असत ते तत्वज्ञान आणि उपदेश संबंध भारतातच नव्हे तर या तत्वज्ञानाचा उपदेश संबंध जगाला चालत आहे. डॉक्टर राधाकृष्णन स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती होते, त्या काळात ते उपराष्ट्रपती म्हणून राहिले आणि त्यानंतर 1962ला दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी पदाची शपथ घेतली होती आणि त्यांनी यशस्वी कार्यभार सांभाळलेला होता. परंतु त्यांच्याकडे जी त्यांची राहणीमान जी होती अतिशय साधी राहणीमान आणि अशी उच्च कोटीची विचारश्रेणी होती, त्यातून त्यांचं एक प्रतिबिंब, विचाराचं प्रतिबिंब समोर येतं. जेव्हा ते उपराष्ट्रपती असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम केलं. जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांचे विद्यार्थी जे होते ते विद्यार्थी सरांकडे गेले आणि त्यांचा वाढदिवस साजरा करायचा होता अशी त्यांच्या विद्यार्थ्यांची इच्छा होती. राधाकृष्णननी ती नाकारली. त्यांनी म्हणलं की तुम्हाला जर माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर तो राधाकृष्णन म्हणून साजरा करू नका, तर तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा. आणि तेव्हापासून या शिक्षक दिनाची शिक्षक 5 सप्टेंबर ह्या दिवशी शिक्षकांचा तुम्ही असा कार्यक्रम आयोजित करीत असता. खरं तर हा सत्कार केलेला मला तरी वाटतं वैयक्तिक माझ्या मते की विद्यार्थ्याकडून या वयामध्ये किंवा या शाळेमध्ये केला गेलेला सत्कार हा कुठल्या इतर सत्कारापेक्षा अतिशय उच्च कोटीचा आणि आमच्या मनाला म्हणजे भावना विवश करून टाकणारा तो सत्कार असतो. कारण कशामुळं की कुठलेही सत्कार इतरही सत्कार बघतो आम्ही, कारण त्या सत्काराचं ओझं किती वाढतं काय वाढतं ते माहिती नसतं, परंतु या सत्काराचं ओझं मात्र निश्चितच आमच्यावरती वाढतं. कारण त्याची जिम्मेदारी आम्हाला पेलवावी लागणार आहे. थोडं जसं काहींच्या विचारातून व्यक्त होते की काय झालं, कसं होणार, काय करायचं, तर ही आंतरिक मनाला ही जिम्मेदारी वाढवत जाते. मी माझ्या वर्गातही सांगत असतो, 8वीच्या वर्गातच शिकवतो विज्ञान, तेव्हा सांगत असतो कारण माझा विषय म्हणजे विज्ञान आहे आणि तो आरोग्याशी संबंधित येतो. तेव्हा ती समोरची मुलं दिसतात तेव्हा मी सांगत असतो, अरे बाबा थोडं घरी खात जा, चांगलं म्हणजे जाऊन खात जा, जरा पोटभर खात जा. मजेशीर उदाहरण होते, एखादे जर तुमच्यासारखे सैनिक जर सीमेवर येऊन उभे केले तर समोरचा म्हणजे की 5-50 एका सेकंदात 5-10 सेकंदात फेकून देतो आता. कारण तसं आरोग्य आपल्याला लाभलं पाहिजे. जसं सदृढ आरोग्य असेल, सदृढ आरोग्यात सदृढ मन वास करते, ह्या मनीप्रमाणे. आणि जसं तुमचं सदृढ आरोग्य असेल तसं तुम्ही कोणत्याही कार्यासाठी कामासाठी तयार तत्पर असू शकता. हे त्याचं द्योतक आहे. तुम्हाला वाटत की बाबा मग घरी मिळत नाही का तुम्हाला, पण तुम्ही खात नाही, तुम्ही तसं वागत नाही. तुम्ही सकाळी उठल्यानंतर काय करता माहिती आहे, माझ्या 8वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे.
बरोबर आहे की नाही? येस नो सांगा तुम्ही. आठवीतले, फक्त आठवीतले सांगा. तुम्हाला माहिती आहे सकाळी उठल्यानंतर काय करायला पाहिजे करता तुम्ही? नको ते करता खाण्यापिण्यात सांगतो. बरोबर आहे? तसं करू नका. आरोग्य, उत्तम आरोग्य आधी सांभाळा. नंतर त्या उत्तम आरोग्यासोबतच फोटोग्राफर आता आपला व्हिडिओ शूटिंग करते बघा त्याच्याकडे सारखं एक मिनिट. असं काही नाही, तसं काही नाही. तो एकच नाही, अनेक जण असे आहे की ज्यांनी आरोग्याला सर्वप्रथम फर्स्ट प्राधान्य दिलं आणि त्याच्यासोबत कोणतंही कार्य तुम्ही करा ते अतिशय उच्च चांगलं तुम्हाला क्रेडिट देईल. ते कार्य तुम्हाला क्रेडिट देऊन जाईल आणि निश्चितच तुमच्या सत्काराचा सदुपयोग होईल. या निमित्त तुम्ही जे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याचं काही म्हणजे त्याचं कधी काही ना काही प्रमाणात इम्प्रूव्ह होईल असं मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तर सर्वपल्ली राधाकृष्णन, माता सरस्वती, ज्ञानेश्वर माऊली यांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री धाडे सर, आमचे लाडके मित्र पर्यवेक्षक राऊत सर, आमचे सहकारी ज्येष्ठ मित्र कौरले सर, वागळे सर, गुंजारे सर, इतर माझे सर्व सहकारी शिक्षक मित्र आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आज आपल्याला एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संधी मिळाली आणि खरोखर जीवनात कधीतरी कृतज्ञता व्यक्त करण्याचा योग आयुष्यामध्ये आला पाहिजे याची जाणीव आपण सर्वांनी ठेवावी. आम्हालाही आमच्या शिक्षकांप्रती आज कृतज्ञता व्यक्त करता येत आहे. जरी प्रत्यक्ष आमचे शिक्षक ज्यांनी आम्हाला घडवले ते आज जरी नसले, आपल्या कार्यक्रमात जरी नसले, ते कुठेतरी आजही आमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात घेऊन तयार आहे आणि आम्हीही आमच्या शिक्षकांना आज खूप खूप आमच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आणि ही संधी तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाली म्हणजे खरोखर तुम्ही एक चांगले भाग्यवान आहात. आणि खरं तर महान व्यक्ती जन्मालाच येत असतात, तो म्हणजे समाज घडवण्यासाठीच. कारण जर सर्वपल्ली राधाकृष्णन नसते तर आज आम्हाला तुमच्याकडून सत्कार मिळण्याची संधी मिळाली नसती. आणि माझा वाढदिवस हा माझ्या शिक्षकांप्रती मी देत आहे असं मोठेपण कोण दाखवू शकतं? तर जे मोठे असतात ते मोठेच असतात आणि जे लहान असतात, संकुचित असतात, ते शेवटी संकुचितच असतात. आणि म्हणून महान व्यक्तीचाच आज गौरव केला जातो. आज संपूर्ण भारतभर जरा शिक्षकांचा उदो होत असेल, शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त होत असेल, तर त्याचं एकमेव कारण आहे सर सर्वपल्ली राधाकृष्णन. एवढ्या मोठ्या तत्वज्ञ व्यक्तींनी आपलं नाव शिक्षकांप्रती द्यावं ही खरोखर आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. राहिला प्रश्न विद्यार्थी आणि शिक्षक, हे नातं फार अतूट आहे आणि म्हणूनच कदाचित सर्वपल्ली राधाकृष्णन यांना ही बुद्धी सुचली असावी की या नात्याला कुठेतरी दुरावा नकोच. कारण विद्यार्थी हा शिक्षकापासून घडतो ही जरी गोष्ट मान्य असली तरी समाजामध्ये या 2 घटकाला एकमेकाबद्दल खूप मोठा आदर तयार झाला पाहिजे. नाहीतर यामध्ये जर खंड निर्माण झाला तर विद्यार्थी ज्ञान ग्रहण करेल, कदाचित तो नोकरीला लागेल, पण त्याच्या शिक्षकाबद्दल तो कितपत आयुष्यात आदर ठेवेल ही एक मोठी प्रगल्भता त्या व्यक्तीमध्ये असावी. मनावर संस्कार घडवले गेले की शिक्षकाप्रती आदर आजपासून ठेवला पाहिजे. नम्रता, हंबल ही गोष्ट आजपासून तुमच्या आयुष्यामध्ये आली पाहिजे. आणि माझा विद्यार्थी, जसं इंग्रज सरांनी सांगितलंय की माझा विद्यार्थी हा दगड आहे पण त्याला मूर्ती घडवण्यासाठी मला प्रयत्न करायचे, ही प्रेरणा आम्हाला तुमच्या सत्कारातून मिळत असते. माझा विद्यार्थी कदाचित आज जसं सांगितलं की तुमचं एज्युकेशन स्टॉप झालेलं आहे आणि खरं आहे ते, परंतु याला कुठेतरी आता तुम्हाला प्रवाहित करायचा. एका जागी जर तुम्ही साचून बसले, आता इंग्रज सरांनी सांगितलं बाहेर निघा या मानसिकतेतून की मला येत नाही, माझं काहीतरी नुकसान झालंय,
आता हे भूतकाळ तुम्ही विसरायला शिका, कारण मी नेहमी म्हणत असतो की यस्टरडे हॅज गॉन आणि टुमॉरो नेव्हर कम, यू हॅव ओनली टुडे प्रेझेंट. बस आपल्याजवळ आजचा दिवस आहे आणि मी आजच निर्णय घ्यायला पाहिजे. माझे सर काय सांगत आहे, मला माझं जीवन प्रवाहित करायचं आहे, की जे मला 2 वर्ष साचल्यासारखं वाटत होतं. तर काही घाबरू नका, प्रवाहित जीवनाला उशीर लागत नाही. एकदा तुम्ही प्रवाहात या, वाहायला आपोआप लागतात. पण तुम्ही जर प्रवाहात यायला जर घाबरत असाल तर तुम्ही तिथंच साचून पडसाल, की जसं इंगळे सरांनी सांगितलं की तो दगड त्याची मानसिकताच तयार करत नाही की मला घाव सोचायचे. आणि जर घाव सोचण्याची तुमची इच्छा होत नसेल तर तुम्हाला मूर्तीचा आकार येणं इम्पॉसिबल आहे. त्यासाठी शिक्षक जे ज्ञान देत असतात त्या गोष्टी तुम्ही आवर्जून आत्मसात कराव्यात, कारण आज शिक्षक दिन आहे आणि आम्ही तरी तुम्हाला फक्त मार्गदर्शनच करू शकतो. आज आमचं कर्तव्य आहे. तुम्हाला आम्ही सर्वपल्ली राधाकृष्णांबद्दल न बोलता तुम्हाला काय देता येईल आज शिक्षक दिनानिमित्त आमच्या ज्ञानातून, तेवढंच तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू शकतो. फक्त मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात. जीवन प्रवाहित करायचं असेल तर आपल्याला इन्स्पिरेशन पाहिजे असते. इन्स्पायर आपल्याला कुठूनही मिळत नसते. त्यासाठी तुमच्या आयुष्यात कोणाला तरी आदर्श मानायला शिका. पहिल्यांदा तर माझं एक असं म्हणणं असतं की ज्या लहान मुलांना आपल्याला घडायचं असतं त्यांनी आपल्याला काय घडायचं त्यानुसार कोणाला तरी एक आदर्श मानलं पाहिजे, रोल मॉडेल निवडला पाहिजे. कारण रोल मॉडेल काय असतो, आपल्याला सदैव प्रेरणा देणारा व्यक्ती असतो. परंतु आज तुम्ही जर रोल मॉडेल जर पिक्चरमधले हिरो हिरोईन बनवत असाल तर हे गलत मार्गाने चालले. तुमच्या लाईफला वेगळी कलाटणी मिळण्याकडे कल आहे. तुम्ही आज तुमच्या व्हिडिओवरील विशिष्ट ध्वनी तुम्ही ज्या येत असतात व्हिडिओ, त्यांना रोल मॉडेल मानत असलेले आहेत. म्हणजे आपल्या जीवनातला रोल मॉडेलच चुकत आहे. आणि मग जीवनातला रोल मॉडेल जर चुकत असेल तर तुम्हाला कुठून प्रेरणा मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला मी रोल मॉडेलचं काही जास्त उदाहरणं सांगत नसतो. रोल मॉडेल कोणालाही बनवा, परंतु सगळ्यात सोपे रोल मॉडेल सांगतो. जर घरी गेले तर तुमचे आईवडील तुमच्यासाठी रोल मॉडेल आहेत, की त्यांच्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळत असते. शाळेत आले तर तुमचे शिक्षकच तुमच्यासाठी रोल मॉडेल आहेत. यापेक्षा तुम्हाला उत्तम रोल मॉडेल सध्या तरी बरं का तुमच्या या आयुष्याच्या घटिकानुसार तुम्हाला दुसरे रोल मॉडेल मिळणे शक्य नाही. सर्व अजूनही काही वक्त्यांना बोलायचं आहे. मी जास्त आपला वेळ न घेता सर्व विद्यार्थ्यांनी आमचा जो सत्कार केला, आम्हाला जो मान दिला, त्या मानाबद्दल तुम्ही खरोखर गौरवास पात्र आहात. संयोजकांना मला सुद्धा जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. आणि पुनश्च एकदा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या चरणी नतमस्तक होईल. आपल्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव स्वर्गीय दत्तरावजी देशमुख यांनाही अभिवादन. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य झाडे सर, पर्यवेक्षक साहेब एम राऊत सर, ज्येष्ठ शिक्षक पालिसकर सर, वाबळे सर, झुंजारे सर, कावळके सर व सर्व माझे गुरुजन, सहकारी शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, 5 सप्टेंबर शिक्षक दिन आपल्याला बरेच काही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णांबद्दल ऐकायला मिळालेलं आहे. त्या काळात एवढा मोठे विचार दाखवण्याचं धाडस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केलंय. आपल्या जीवनात गुरुचं महत्त्व काय आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तरी सुद्धा 1-2 मिनिटं सांगतो. ज्याप्रमाणे पाणी वाहत जाते, झऱ्याचं पाणी म्हणा, नदीचं पाणी म्हणा, ओढ्याचं पाणी म्हणा, वाहत जाते, त्यावेळेस आपण त्याच्यावर काठीनं किंवा एखाद्या रॉडने किती आघात केले, पाणी कधी तुटलं आणि बघितलं का? तसंच आपल्या जीवनात आहे. लहानपणी आपले गुरु आपले आई वडील, नंतरही आपले गुरुच आहेत ते, परंतु बालपणी जे प्राथमिक गुरु म्हणतो आपण ते आपले आई वडील. नंतर ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये प्रवेश घेता त्यावेळेस असणारे शिक्षक, जसं पालिसकर सरनं सांगितलं रोल मॉडेल कसे निवडायचे काय. त्यानंतर आपल्या आजूबाजूला असणारे किंवा समाजामध्ये म्हणा किंवा आपल्या गावामध्ये एखादे चांगले जॉबला वगैरे असणारे जे सुद्धा तुमचे रोल मॉडेल होऊ शकतात. त्याचं कारण असं, तुम्ही जर इयत्ता
8वी पर्यंत सोडून द्या, पण 8वीच्या नंतर तरी तुम्ही तुमच्या मनामध्ये डिसाईड करायला पाहिजे की काय व्हायचं. 9वी 10वी असो, 11वी 12वी असो, कारण 10वी ही तुमची पहिली स्टेप आणि 12वी हा तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट, की आपल्याला काय व्हायचं. यानंतर जे काही गुरु शिष्याचं नातं आहे, एकलव्य असो, द्रोणाचार्य असो, हे सगळ्याला तुम्हाला माहित आहे. फक्त मी या ठिकाणी एवढंच म्हणजे दुआ आहे, गुरु तुम हो ज्ञान के सागर, तुम हो करुणा के अपार. गुरु तुम हो ज्ञान के सागर, तुम हो करुणा के अपार. रहु चरणन पर और होई जाऊ पावन. रहु चरणन पर और होई जाऊ पावन. या डोळ्याच्या माध्यमातून जी काही गुरु शिष्य जे काही नातं आहे हे आपल्याला कळतं. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, आपण जे काही मुलं असो मुली असो, आपल्या चांगलं नाव कसं राहील, आपल्यामुळे आपल्या आईवडिलांचं नाव, समाजामध्ये आपलं नाव कशी छाप पडेल एवढा विचार करा आणि जीवनात समोर चलत राहा. अपयश काय फार काळ येत नसते, एकदा येईल, दोनदा येईल, तीनदा येईल, परंतु शेवटी आपण केलेल्या जे काही कष्ट आहेत, जे काही मेहनत आहे, त्याचं फळ एक ना एक दिवस मिळणारच आहे की नाही. त्याच्यामुळे हताश न होता सतत लढत राहा. जिएंगे तो और भी लढेंगे. आणि चांगले कार्य करत राहा, यशस्वी नक्की व्हाल. आणि ज्यावेळेस तुम्ही यशस्वी व्हाल, एका चांगल्या पदावर म्हणा किंवा एखाद्या चांगल्या स्टेजवर ज्यावेळेस तुम्ही जाल, त्यावेळेस खरोखरच तुमचे जे काही घरचे आई वडील असो, जे काही समाजातली व्यक्ती असो, तुमच्याकडे प्रतिष्ठित मानानं सन्मानं पाहतात, तीच तरी गुरुदक्षिणा राहते. एवढं बोलून तुम्हाला दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. काही पाहुणे आल्यामुळं बाहेर गेलेले प्राचार्य झाडे सर, त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षक वाबळे सर, झुंजारे सर, कावरखे सर, पारिसकर सर, माझे सर्व सहकारी मित्र, विद्यार्थी, या ठिकाणी आपण 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आणि त्यांनी व्यक्त केल्याप्रमाणे माझ्या जन्मदिनी माझ्या गुरुचा सत्कार झाला पाहिजे, या उद्देशानं त्यांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याचा जो दृष्टिकोन ठेवला, त्या दृष्टिकोनामुळेच आज आमच्याकडे गुरु शिष्याची शिक्षक दिनी शिष्याकडून गुरुचा सत्कार केला जातो. आणि जवळजवळ आपल्या गुरुच्या बद्दल असलेली जी काही धारणा आहे ती व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या सर्व सहकारी शिक्षकांचं तुम्ही सर्वांनी स्वागत केलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी प्रत्येकानं शिक्षक दिनी गुरु म्हणून, कारण गुरुचं जे कार्य आहे हे कार्य आहे वाट दाखवणं. वाटेच्या तोंडावरच फक्त गुरु बसलेले आहेत, चालण्याचं काम तुमचं आहे. गुरु जाग्यावरच आहे, फक्त वाट दाखवत असतात. आणि ती वाट कशा पद्धतीनं पार पाडायची ही तुम्ही ठरवायचं आहे. तसेच इंगळे सरांनी आपण आपल्यामध्ये घुसून ठरवलं पाहिजे की मी कुठे आहे. देवकर सरांनी गुरु महत्वाचा आहे, के सरांनी, अशा आमच्या विधाते सरांनी, वेगवेगळ्या सरांनी आपापल्या पद्धतीनं तुम्ही विकसितच व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा मुद्दा मांडला. मी तर म्हणेन की खरंच जर प्रगती करायची असेल तर जगामध्ये एकमेव औषध असं आहे की हे जिम्मेदारी. आणि ती औषध जर एकदा घेतलं तर आयुष्यभर थकण्याची नावच काढायचं ना. जोपर्यंत तुम्ही ती जिम्मेदारी घेणार नाही, लादणं वेगळं, स्वतःहून घेणं वेगळं. लादलं की त्याचा त्रास होतो. मला जर आता काम सांगितलं तर त्रास होतो, पण तेच काम मी जर स्वतःहून केलं
तर मला त्याच्यात आनंद मिळतो आणि त्याच्यात प्रगती करण्याचं सर्वात महत्वाचं काम या ठिकाणी स्पीड पकडतं आणि ते स्पीड पकडतं फक्त जिम्मेदारी. म्हणून तुम्हाला मी सांगतो की जर तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर एकमेव औषध आहे जगात ते म्हणजे स्वतःहून जिम्मेदारी घेणं. आता तुमच्या स्टेपला वेगळी जिम्मेदारी आहे, आमच्या स्टेपला वेगळी जिम्मेदारी आहे. तुमच्याकडे आहे की मला मागच्या वर्गातलं येत नसेल तर माझ्या मागच्या वर्गातल्या पुस्तकातलं मी स्वतःहूनच केलं पाहिजे. ठीक नाही, इंगळे सरांनी मागचे 2 वर्ष दाखवले. मला असं म्हणायचंय की तुम्ही दिवाळीपर्यंत मागच्या वर्गातलं मला काय काय राहिलं होतं जर मी माझे विषय जर उघडून बघितले 5वी 6वी 7वी 8वीतले मोठ्या विद्यार्थ्यांनी आणि 5वी 6वीतल्यांनी 1ली 2री 3री 4थीचे तर नक्कीच तुमची 2 महिन्यात प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला ते औषध घ्यावं लागेल आणि ते औषध जर घेतलं तरच तुमची प्रगती होईल, अन्यथा होणार नाही. हे की नाही, ही आमच्या सर्व शिक्षकांची अनुभवाची गोष्ट आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी जो शिक्षक दिन म्हणून साजरा केला आणि तुम्ही सर्वांनी आमच्या सर्व सहकारी शिक्षकांचं स्वागत केलं त्याबद्दल या ठिकाणी परत एकदा पुनश्च तुमचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. झाडे सर, पर्यवेक्षक सर, ज्येष्ठ शिक्षक झुंजारे सर व वाबळे सर, काळके सर, पारिस्कर सर वेळात वेळ काढून उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. तसेच माझे सर्व 5वी ते 12वी पर्यंतचे सर्व शिक्षक प्राध्यापक यांचे मनपूर्वक आभार. तसेच माझे शिक्षक व सर्व कर्मचारी वृंद यांचेही मना आभार. आणि तुम्ही सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे अभिनंदन. या कार्यक्रम संपला असे जाहीर करते.